राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील वैभव कॉलनी शंकरनगर परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। निलिमा संजय खरबडे या 40 वर्षीय महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला। रविवारी सायंकाळी साधारणतः 7 वाजताच्या सुमारात 112 वरून पोलिसांना माहिती देण्यात आली की एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह त्यांच्या घरात आहे। या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता निलिमा खरबडे त्यांचा मृत्यू सामान्य नसून त्यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी घरातील परिस्थिती, काही संशयास्पद खुणा आणि प्राथमिक पुरावे तपासायला सुरुवात केली आहे। मृत महिलेच्या घरात केलेल्या पंचनाम्यावरून हे प्रकरण वैयक्तिक वाद किंवा घातपाताशी संबंधित असू शकते असा पोलिसांचा कयास आहे। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांशी विचारपूस आणि महिलेच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणात आरोपी कोण आहे, खून का केला आणि घटनेमागे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी 2 वेगवेगळे तपास पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली। राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्या संयुक्तपणे आरोपीचा शोध घेऊन प्रकरणाचा पुढील काही दिवसात उलगडा करतील अशी माहिती पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वैभव कॉलनी मध्ये शंकरनगर या ठिकाणी निलिमा संजय खरबडे नावाच्या महिला राहत होत्या। आज सायंकाळी 112 वर साधारणतः 7 वाजता, रात्रीच्या 7 वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की एक महिला मयत आढळून आलेली आहे घरामध्ये। तेव्हा पोलीस या ठिकाणी आली आणि खात्री केली तर ते मर्डर झालेला आहे। आणि यामध्ये सध्या राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राइम ब्रांच ह्या आरोपीचा शोधासाठी प्रयत्न करत आहेत। सध्या आरोपी निष्पन्न नाही, परंतु हा खून कशातून झाला यासाठी आणि मग त्यातून आरोपी कोण आहे यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। नक्की हा खून 1-2 दिवसात आम्ही उघडकीस आणू।